So hey guys, today we are going to learn using indefinite tense negative formula. So negative formula आज आपण शिकणार आहे present indefinite tense. So present indefinite tense. आता याचा अफर्मेटिव्ह तर आपण शिकलोय बरोबर. अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म प्लस यस प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला आहे बरोबर. आता नेगेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे ते बघा. नेगेटिव्हचा फॉर्म्युला आहे बघा काय, सब्जेक्ट प्लस डूडज प्लस नॉट, कारण नेगेटिव्हचा फॉर्म्युला आहे ना त्यामुळे नॉट तर येणारच, प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता हा फॉर्म्युला आहे. आता बघा डू कशावर लागतो, डज कशावर लागतो. डू लागतो आय बरं यू बरं आणि डज लागतो दे बरं आणि यू बरं. ठीक आहे. आय यू डू आणि डज दे यू आणि ही, सॉरी दे शी आणि ही. आता बघा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस डूडज प्लस नॉट प्लस मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, सॉरी प्लस डूडज प्लस नॉट प्लस मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता हा फॉर्म्युला आहे. आता आपण एक वाक्य घेतला. लेट्स टेक द एक्झाम्पल फर्स्ट. इफ वी विल टेक दिस एक्झाम्पल, मी तिकडे जातो. आपण कालच याची इंग्लिश बनवलेली, मी तिकडे जातो. लास्टला काय आले, तो म्हणजे कोणता टेन्स, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. आणि प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स वाक्य कशाचे, होकारार्थी म्हणजे अफर्मेटिव्ह फॉर्म्युला यूज होणार बरोबर. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय, सब्जेक्ट. आपला काय सब्जेक्ट काय आहे, मीची इंग्लिश आय बरोबर. आता मेन वर्ब काय, मेन वर्ब जात, जाण्याची इंग्लिश गो, गोची फर्स्ट फॉर्म गो, मग त्यामुळे गो, आय गो. ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट तिकडे, तिकडेची इंग्लिश देअर. झालं, हा आपलं सिंपल होता. आता बघा याच जर नेगेटिव्ह असेल वाक्य, मी तिकडे जात नाही, मी तिकडे जात नाही. आता बघा नाहीच्या आधी काय आलाय, नाहीच्या आधी काय आलाय, त म्हणजे कोणता टेन्स, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. पण आता शेवटला काय आलाय, नाही, त्यामुळे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आणि नेगेटिव्ह, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आणि नेगेटिव्ह, कळलं, असं असतं. आता नाही आलाय त्यामुळे नेगेटिव्ह तर येणारच, आणि त आलाय म्हणजे कोणता टेन्स, ता ती ते तो, कोणत्या टेन्सची ओळख आहे, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. सो नाव हाऊ वी विल सॉल्व्ह इट. आता काय करायचं आपल्याला, आता पहिल्यांदा फॉर्म्युला बघायचा, फॉर्म्युला वाईज वी विल सॉल्व्ह इट. आता फॉर्म्युलानुसार आपण हे सोडवणार. आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय, सब्जेक्ट. आपलं काय सब्जेक्ट काय, मीची इंग्लिश आय. आता डू का डज, बघा डूला काय डू कुणा बरोबर लागतो, आय आणि यू बरोबर, त्यामुळे आय डू. आता थर्ड नंबरला काय, नॉट आहे का आपलं वाक्यात, सॉरी फॉर्म्युल्यात नॉट आहे ना त्यामुळे लागणार आय डू नॉट. फॉर्म्युल्यात फोर्थ नंबरला काय, मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्या मेन वर्ब काय, मेन वर्ब जात, जाण्याची इंग्लिश गो, गोची फर्स्ट फॉर्म गो. आता बघा आय डू नॉट, गोची फर्स्ट फॉर्म गो, आणि सेकंड फॉर्म काय असते, वेंट, आणि थर्ड फॉर्म गॉन. हे असतात, पण हे आता आपल्याला लागत नाहीये. बर, आय डू नॉट गो. आता ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट लास्टला ऑब्जेक्ट आहे का फॉर्म्युल्यात, आहे. आपल्या आता ऑब्जेक्ट काय आहे, तिकडेची इंग्लिश देअर. झालं, आय डू नॉट गो देअर. अफर्मेटिव्ह प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स, नेगेटिव्ह प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स, मी तिकडे जातो आय गो देअर, मी तिकडे जात नाही आय डू नॉट गो देअर. समजलं, हा असं एवढं वाक्य होतं. आता अजून दोन एक्झाम्पल्स घेऊ, झालं आपलं नेगेटिव्ह संपलं. आता नेगेटिव्हच्या दोन एक्झाम्पल्स घेऊ. आता नेगेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे आपला, फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस डूडज प्लस नॉट प्लस
मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता आपला फॉर्म्युला. आता आपण एक वाक्य घेऊ. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. 2 वाक्य घेऊ. तो क्रिकेट खेळत नाही. तो क्रिकेट खेळत नाही. आता काय बघायचं आपल्याला नक्की ह्या वाक्यात? ह्या वाक्यात हे बघायचं पहिल्यांदा की नाहीच्या आधी काय आलाय? त म्हणजे ओळख बघायची. पहिल्यांदा काय बघायची? ओळख. आणि प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स ची ओळख काय आहे? त, ता, ती, ते, तो. आता इथे त आलाय म्हणजे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आणि शेवटला नाही आलाय म्हणजे नेगेटिव्ह. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आणि नेगेटिव्हचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. आता कसं सोडवणार आहे आपण? फॉर्म्युला वाईज. विल सॉल्व्ह इट विथ फॉर्म्युला वाईज. आता फॉर्म्युला सोबत सोडवायचं. आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला जे तेच आपल्या वाक्यात पण फर्स्ट नंबरला येणार. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय आहे? सब्जेक्ट. आपल्या वाक्यात सब्जेक्ट काय आहे? तो. तोच इंग्लिश ही. असं. आता डू का डज आपल्याला माहिती. डू कशावर लागतो? डज कशावर लागतो? ही बरं काय लागतो? डज. द फॉर्म्युला थर्ड नंबरला काय आहे? नॉट. आता नॉट येणार का? हो. का? कारण फॉर्म्युला दिलाय आपल्याला नॉट. ही डज नॉट. कारण नाहीचं वाक्य आहे ना, नेगेटिव्हचं वाक्य, त्यामुळे येणारच. आता फोर्थ नंबरला काय फॉर्म्युला? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्या मेन वर्ब काय? मेन वर्ब खेळत. खेळण्याची इंग्लिश प्ले. खेळण्याची इंग्लिश प्ले. प्लेची फर्स्ट फॉर्म प्ले. बर. आता ही डज नॉट मेन वर्बची फर्स्ट फॉर्म म्हणजे मेन वर्ब काय? प्ले. प्लेची फर्स्ट फॉर्म प्ले. आणि आता फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्या वाक्यात ऑब्जेक्ट काय? क्रिकेट. झालं आपलं सेंटेन्स तयार. ही डज नॉट प्ले क्रिकेट. आता बघा एक्झाम्पल नंबर सेकंड घेऊ. मी शिकवत नाही. मी शिकवत नाही. आता वाक्य काय आहे? मी शिकवत नाही. आता हे बघायचं. पहिल्यांदा काय बघायचं? ओळख. काय बघायची? ओळख. नाहीच्या आधी काय आलाय? त म्हणजे कोणता टेन्स? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. आता टेन्स तर कळलं आपल्याला कारण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स ची ओळख काय आहे? त, ता, ती, ते आणि तो. बरोबर? ही ओळख आहे. आता काय करायचंय? आपल्याला टेन्स कळला कारण त ओळखीनुसार टेन्स कळला. त्यानंतर शेवटला नाही आलाय म्हणजे नेगेटिव्हचा फॉर्म्युला यूज करणार आहे ते कळलं. आता सिंपल फॉर्म्युला वाईज मेक दी सेंटेन्स. फॉर्म्युला वाईज वाक्य बनवा. आता फॉर्म्युलात फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट. आपल्या वाक्यात सब्जेक्ट काय आहे? मी. मीची इंग्लिश आय. आता डू का डज आपल्याला माहिती काय लागतो? डू. काय लागतो? डू. बर. आय डू. नॉट येणार का? येणार कारण फॉर्म्युलात गिव्हन आहे, दिलंय. आय डू नॉट. बर. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. सॉरी फोर्थ नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब शिकवत. शिकवण्याची इंग्लिश टीच. टीचची फर्स्ट फॉर्म टीच. बरोबर? बर. आय डू नॉट टीच. बर. फॉर्म्युला सॉरी वाक्यात आपला ऑब्जेक्ट आहे का? फॉर्म्युल्यात तो ऑब्जेक्ट आहे पण वाक्यात ऑब्जेक्ट आहे का? नाहीये. आपला सब्जेक्ट झाला. बरोबर? आपली मेन वर्ब झाली. मेन वर्ब झाली. आता काहीच नाही राहील आपलं. आपलं सगळं झालं. आय डू नॉट टीच. ऑब्जेक्ट नाहीये वाक्यात त्यामुळे इथेच वाक्य कम्प्लिटेड. सो आता आज आपण नेगेटिव्ह शिकलो प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. सो बाय.